मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी आहे। केईएम आणि शिव रुग्णालयातल्या आमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आज डेंग्यू झाल्याचं उघड झालंय। गेल्या 2 महिन्यात सुमारे 18 निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे। रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। यापैकी अनेक डॉक्टर विश्रांतीसाठी अजूनही रजेवर आहेत। मुंबईत 2000वर डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत। यामध्ये आता डॉक्टरांचाही समावेश झाल्यानं खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे पालिकेच्या कीटकनाशक विभागानं दोन्ही रुग्णालयांचा परिसर पिंजून काढला, तसंच धुराची फवारणी केली, मात्र तरीही डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे। उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांचं आरक्षण आज सोडत पद्धतीने निश्चित होणार आहे। उल्हासनगर येथील टाउन हॉलमध्ये ही आरक्षण सोडत असणार आहे। महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत होणार आहे। नव्या नियमानुसार एकूण 78 सदस्यांपैकी निम्मे म्हणजेच 39 प्रभाग महिलांसाठी आरक्षित असणार आहेत। त्यामुळे काही तासांवर येऊन ठेपलेल्या या सोडतीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।